गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण सॉलिड स्टेट हा चॅप्टर कंप्लीट केला होता. त्या चॅप्टरवर काही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स आहे ते आपण बघू. आणि दरवर्षी हा न्यूमेरिकल बोर्ड एक्झामला 100% येतोच, म्हणून हे न्यूमेरिकल सॉल्व करणं खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला 4 न्यूमेरिकल सॉल्व करून दाखवतो आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला अजून 10 न्यूमेरिकल सॉल्व करायचे, जे तुम्हाला मी PDF फॉर्ममध्ये तुम्हाला पाठवतो. ते तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत सॉल्व करणं गरजेचं आहे. तर आपण हे सम सॉल्व करण्याच्या पूर्वी याला लागणारे फॉर्म्युलाज बघू. तर हे फॉर्म्युलाज आपण थेअरीमध्ये शिकलोय. एक फॉर्म्युला असा होता, D = Z × M upon A³ × Na. D = Z × M upon A³ × Na. हा Z म्हणजे रँक ऑफ युनिट सेल. तुम्हाला माहिती आहे रँक SCC साठी 1 असतो, BCC साठी 2 असतो आणि FCC साठी 4 असतो. M म्हणजे मोलार मास. तो मोलार मास गिवन असेल किंवा तुम्हाला सापडायला लावतील. A³ म्हणजे व्हॉल्यूम, कारण व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज L³ आणि आपण L ऐवजी नोटेशन वापरले A, म्हणून A³ म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्यूब. आणि फक्त A म्हणजे एज लेंथ. परत रिपीट करतो, A म्हणजे एज लेंथ आणि A³ म्हणजे व्हॉल्यूम. आणि इथे Na म्हणजे ॲव्होगाड्रोज नंबर. Na म्हणजे ॲव्होगाड्रोज नंबर. तो असन 6.022 × 10⁻23 किंवा काही बुक्समध्ये 6.023 × 10⁻23. हा झाला डेन्सिटीचा फॉर्म्युला. मग जर तुम्हाला आठवत असेल, SCC साठी रेडियसचा फॉर्म्युला होता R = A/2. FCC फेस सेंटर साठी फॉर्म्युला होता R = √2A/4. आणि BCC बॉडी सेंटर साठी फॉर्म्युला होता R = √3A/4. आणि हे फॉर्म्युला कसे लक्षात ठेवायचे किंवा ते कसे डिराईव्ह करायचे, हे प्रिव्हियस व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर हे पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. परत डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटी = Z × M upon A³ × Na. Z म्हणजे रँक ऑफ युनिट सेल, M म्हणजे मोलार मास, A³ म्हणजे व्हॉल्यूम आणि फक्त A म्हणजे एज लेंथ आणि Na म्हणजे ॲव्होगाड्रोज नंबर. शक्यतो आपण हे सम्स लॉग टेबलनी सॉल्व करणार, कारण बोर्डला आपल्याला लॉग टेबल यूज करावा लागतो आणि कॉम्पिटिटिव्हला ते नंबर्स असे सेट असतात की इझिली डिव्हिजिबल होतील आणि इझिली आपल्याला तो सम सॉल्व करता येईल. तर आपण पहिला सम बघू. हे फॉर्म्युला मी रफ करतो. चला पहिला सम बघा. सिल्वर क्रिस्टलाइज इंटू FCC. सिल्वर क्रिस्टलाइज इंटू FCC. इथं मी गिवन लिहून ठेवतो Z = 4, कारण FCC म्हणलं Z किती येणार 4. एज लेंथ दिलेली इथं. एज लेंथ म्हणजे A दिलाय. किती दिलाय एज लेंथ? 408.7 पिकोमीटर. 408.7 पिकोमीटर. आता एक पिकोमीटरचं कन्वर्जन आपल्याला सेंटीमीटर मध्ये करायचं आहे आणि ते का करायचं आहे आपण नीट बघा. एक तर तुम्हाला एज लेंथ पिकोमीटर मध्ये दिलेला असेल किंवा एमस्ट्रॉम मध्ये दिलेला असेल किंवा ते सेंटीमीटर मध्ये दिलेलं असेल. आता इथे मी एक्सप्लेन करून सांगतो बघा. जर 408.7 पिकोमीटर दिलंय, तर जर तुम्हाला याचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 408.7 × 10⁻10 सेंटीमीटर. एक पिकोमीटर म्हणजे 10⁻10 सेंटीमीटर. पण आपल्याला हे 10⁻8 मध्ये करायचे. का 8 मध्ये करायचं? जेव्हा सम सॉल्व करू आपण त्यावेळेस तुम्हाला कळणार का आपण त्याला -8 मध्ये कन्वर्ट करतो. मग आपण काय करायचं, 2 पॉईंट इकडे शिफ्ट करायचं. 1 2 म्हणजे होणार 4.087
इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. म्हणजे थोडक्यात पिकोमीटर जर दिलेला असेल, तर 2 पॉईंट लेफ्ट हँड साईडला मूव्ह करायचे आणि त्याला लिहायचं 10⁻⁸ सेंटीमीटर. म्हणजे 408.7 ला मी कसं लिहिणार, 4.087 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. ओके. जर हे एमस्ट्रॉम मध्ये दिलेलं असेल, समजा 408 एमस्ट्रॉम, तर तुम्ही काय करायचं, 408 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर डायरेक्ट लिहून टाकायचं. कारण 1 एमस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁸ सेंटीमीटर. तर 408 एमस्ट्रॉम म्हणजे काय, 408 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. एक तर तुम्हाला एमस्ट्रॉम मध्ये दिलेला असेल, एमस्ट्रॉम मध्ये जर दिलेला असेल तर 10⁻⁸ सेंटीमीटर लिहायचं. पिकोमीटर लिहिलेलं असेल तर 2 पॉईंट लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करून 10⁻⁸ सेंटीमीटर लिहायचं. आणि सेंटीमीटर मध्ये दिलेलं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याला इथं दिलं होतं पिकोमीटर मध्ये, म्हणजे 2 पॉईंट आपण लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करून घेतले आणि त्याला लिहिला 10⁻⁸ सेंटीमीटर. समजलं? तर आता बघा, कॅल्क्युलेट डेन्सिटी, म्हणजे डेन्सिटी आपल्याला काय केलंय, कॅल्क्युलेट करायला लावली. आणि सिल्वरचं वेट दिलंय, म्हणजे मास दिलाय, की दिलाय 108 ग्राम्स पर मोल. 108 ग्राम्स पर मोल. तर आपल्याला आत्ताच आपण फॉर्म्युला माहिती आहे, B इज इक्वल टू Z इंटू M अपॉन A³ इंटू NA. मी ज्या पद्धतीनं सॉल्व्ह करतो त्याच पद्धतीनं सगळ्यांनी सॉल्व्ह करायचंय. पहिल्या स्टेप मध्ये सबस्टिट्यूशन करताना युनिट सुद्धा सबस्टिट्यूट करायची. तर Z काय आहे, 4. मोलर मास किती आहे, 108 ग्राम पर मोल अपॉन A³. इथं A दिलाय आपल्याला, त्याचं क्यूब करायचंय. 4.087 इंटू 10⁻⁸ क्यूब. मग सेंटीमीटर होणार, सेंटीमीटर क्यूब इंटू 6.022 इंटू 10⁻23 पर मोल. इथून पर मोल कॅन्सल होणार. हा जो ग्राम वरतीच राहणार, सेंटीमीटर क्यूब वरती गेला तर पर सेंटीमीटर क्यूब होणार. म्हणजे फायनल युनिट राहणार ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आपण याला मल्टिप्लाय करून घेऊ. वरती येणार 432 आणि 4.087 इंटू 10⁻⁸ क्यूब सेंटीमीटर क्यूब इंटू 6.022 इंटू 10⁻23. आता काय करू आपण, हा ब्रॅकेट ओपन करू, कारण रेस टू टर्म सेम. मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस, -8 इंटू 3 -24. मी इकडे सॉल्व्ह करतो बघा. इथं D इज इक्वल टू, हे बघा हा सम मी इकडे सॉल्व्ह करतोय, 432 डिवायडेड बाय, आपण ब्रॅकेट ओपन करू. आता क्यूब फक्त आपण यालाच ठेवू, कारण इथं -8 इंटू 3 मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस करू. तर 4.087 क्यूब. इथं बघा 10⁻⁸ -8 इंटू 3 -24 इंटू 6.022 इंटू 10⁻23. बघा इथं 10⁻23 कॅन्सल होणार, इथं 10⁻⁻23 कॅन्सल होणार. 10⁻⁻1 उरलाय, कारण इथं 24 येते, वरती जाऊन वर एक 0 देऊ आपण. तर D इज इक्वल टू 432 आणि इथे एक 0. का 0 आला, कारण हा 10⁻⁻24 आहे.
इथं 23 कॅन्सल, इथं 23 कॅन्सल, 10⁻⁻1 उरलाय, तो वर गेला तर 10 होणार, म्हणून इथं मी 10 ने मल्टिप्लाय केलं. तर इथं 4.087 क्यूब 6.022. आता याला लॉग पद्धतीने आपण सॉल्व करू. याला लिहू लॉग ऑफ 4320. डिव्हिजन असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो, मायनस, मी इथं ब्रॅकेटमध्ये टाकतो. हा क्यूब आहे, याचा लॉग बघायचा, हा 3 पुढे येणार, मग आपण असं लिहिणार 3 लॉग ऑफ 4.087. मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन करतो आपण, लॉग ऑफ 6.022. प्रत्येकाला लॉग बघणं येतच असेल, नसेल येत तरी 2 मिनिट इकडे बघा. किती डिजिट्स आहेत? 1 2 3 4. आपण लॉग मध्ये डिजिट मधून -1 करतो, किती डिजिट इथं? 4. म्हणजे इथं लिहिणार आपण 3 पॉईंट, कारण 4 डिजिट आहेत, 4 मधून 1 मायनस केलं तर 3 पॉईंट. 2 नंबर कंबाईन करायचे. मग आपण इथं बघणार आहे 43 चा 20 मध्ये, 43 चा हे 2 कंबाईन करायचे. लॉग ऑफ 43 इन 20, मी ऑलरेडी लॉग शोधून काढले बघा. 43 चा 20 मध्ये लॉग येतो 635. हा 3 आहे तसा. आता इथं पॉइंटच्या आधी किती डिजिट आहे ते बघायचे, कंप्लीट डिजिट बघायचं नाही. पॉइंटच्या आधी किती डिजिट आहे? 1. 1 - 1 0. आता 2 डिजिट कंबाईन करायचे, म्हणजे 40 in 8 7 बघायचं. इथं काय बघायचं? 40 in 8 7, तो आहे 6114 प्लस, इथं बघा पॉइंटच्या आधी एकच डिजिट आहे 0. 60 चा 22 मध्ये 7797. तर बोडोमॉस रूल प्रमाणे आपल्याला पहिला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर याचं मल्टिप्लिकेशन येत आहे 1.8342 प्लस 0.7797 आणि इथं हा 3635. त्याच्यानंतर 3.635 मायनस याची दोघांची ॲडिशन येते 2.6139 आणि हे जर सबट्रॅक्ट जर तुम्ही केलं याचं उत्तर येतं 1.0211. आता याचा आपल्याला अँटीलॉग घ्यायचा आहे. आता नीट समजून घ्या अँटीलॉग कसा घ्यायचा आहे. 1.0211 याचा आपल्याला अँटीलॉग घ्यायचा आहे. तर काय करायचं, पॉइंटच्या आधी जो काही नंबर असेल अँटीलॉग मध्ये थोडा वेळ तो बाजूला ठेवायचा आहे. आपण पॉइंटच्या आधी काय ते बघणार नाही. पॉइंट नंतर आपण असं वाचायचं 0.02. अँटीलॉग कसा बघायचा? 0.02 चा 1 मध्ये. पॉइंटच्या जे आधी लिहिलेलं एक ते काही वेळ लांब ठेवायचं. 0.02 चा 1 मध्ये बघायचं. तर तो लॉग येतो, अँटीलॉग येतो 1049. आणि आता हा डिजिट किती आहे? 1. 1 + 1, कारण अँटीलॉग मध्ये आपल्याला 1 ऍड करायचं. 1 + 1 2. तर 2 नंतर आपल्याला काय द्यायचंय? पॉइंट द्यायचंय. तर हा झाला उत्तर 10.49. जर इथं जर 2 जर असता तर 2 + 1 3, तर 3 नंबर नंतर आपण पॉइंट दिला असता. आणि ऑलरेडी आपल्याला युनिट माहिती आहे ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. तर अशा पद्धतीनं आपल्याला सम सॉल्व्ह करायचे. समजतं? तर आपण आता जाऊया दुसऱ्या समकडे. चला बघा, या बाजूला क्वेश्चन आहे. नॅचरली ऑकरिंग गोल्ड क्रिस्टलाइजेस इन FCC. पण झेड काय आहे मग FCC साठी? 4.
and has density इथं दिली, किती दिली डेन्सिटी 19.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आणि फाइंड ॲटॉमिक रेडियस विचारलाय. ॲटॉमिक रेडियस म्हणजे आर विचारलाय. आणि नंतर ब्रॅकेट मध्ये बघा गोल्डचं मास दिलंय, तर इथं मास आहे 197 ग्राम्स पर मोल. आता रेडियस विचारलंय, तर तुम्हाला माहिती आहे FCC साठी रेडियसचा फॉर्म्युला काय आहे, R इज इक्वल टू √2a/4. R इज इक्वल टू √2a/4. म्हणजे या फॉर्म्युलामध्ये आपल्याला a ची किंमत बघायची आहे. तर आपला आता फॉर्म्युला होता D इज इक्वल टू Z इंटू M अपॉन a³ इंटू NA. आपल्याला कोणाची व्हॅल्यू लागते, a ची. मग आपण सुरुवातीला a³ ची व्हॅल्यू काढून घेऊ आणि त्याच्यावरून आपण a ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची ते बघू. तर a³ इथं येईल, तर D खाली जाईल, पहिले इथं येईल a³ आणि इथं जाईल डेन्सिटी. तर आपण इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. तर Z ची व्हॅल्यू आहे 4, मास दिलाय 197 ग्राम्स पर मोल, डेन्सिटी दिली 19.3 ग्राम्स पर सेंटीमीटर क्यूब. आणि ॲव्होगाड्रोज नंबर आपल्याला माहिती आहे 6.022 इंटू 10⁻23 पर मोल. हे पर मोल कॅन्सल, हे ग्राम कॅन्सल, पर सेंटीमीटर क्यूब वरती जाईल आणि होईल सेंटीमीटर क्यूब. तर ऑलरेडी मी हे सम सॉल्व केलेलं आहे. बघा 197 इंटू 4 हे होतं 788 अपॉन 19.3 इंटू 6.022 इंटू 10⁻23. हे 10⁻23 वरती गेलं तर 10⁻−23 होईल. हे जर तुम्ही सॉल्व केलं तर याचं उत्तर येतं 6.78 इंटू 10⁻−23 सेंटीमीटर क्यूब. हे 10⁻−23 वर गेलं तर 10⁻23 वरती गेलं 10⁻−23. आता आपल्याला याचं a³ नको, आपल्याला फक्त a पाहिजे, म्हणजे क्यूब रूट काढावं लागेल आपल्याला. त्यासाठी काय करायचं आपल्याला, तुम्हाला माहिती आहे 23 ला जर 3 ने डिवाइड केलं तर पॉइंट्स मध्ये येईल, पण 24 ला जर 3 ने डिवाइड केलं तर 8 येईल. समजलं? 23 ला जर 3 ने डिवाइड केलं तर पॉइंट्स मध्ये येईल, पण 24 ला जर 3 ने डिवाइड केलं तर 8 येईल. मग आपण काय करायचं, एक पॉइंट शिफ्ट करून घ्यायचा. तर हा पॉइंट इथे शिफ्ट केला तर इथे किती येणार 67.8 इंटू 10⁻−24 आणि इथं सेंटीमीटर क्यूब. आता बघा आपल्याला a ची व्हॅल्यू बघायची, तर मी इथं सॉल्व करतो. a इज इक्वल टू 67.8 इंटू 10⁻−24 1/3. कारण क्यूब रूट काढायचं याला. आपलं सेंटीमीटर क्यूब काय होणार मग आता सेंटीमीटर. 24 ला जर 3 ने डिवाइड केलं तर 8 येणार. तर आपण ते ब्रॅकेट ओपन करून घेऊ. इथे येणार 67.8 1/3 इंटू 10⁻8 सेंटीमीटर. आता हे सॉल्व कसं करायचं, याला सॉल्व असं करायचं, हा 1/3 पुढं घ्यायचा, तर लॉग ऑफ 67.8 1/3 पुढं घ्यायचा, लॉग ऑफ 67.8 67 पॉईंट. आता पॉईंटच्या आधी किती डिजिट्स आहे, 2 डिजिट, म्हणजे हा होणार 1 पॉईंट. तर 67 चा 8 मध्ये लॉग येतो 8312 आणि इथे 1/3. एकदा लॉग शोधल्यानंतर
3 ना त्याला डिवाइड करायचं. याला जर 3 ना आपण डिवाइड केलं तर येतो 0.6104. बघा 1/3 मी पुढे घेतला, लॉग ऑफ 67.8. नंतर लॉग फाइंड केल्यानंतर त्याला 3 ने डिवाइड करायचा, नंतरच अँटी लॉग फाइंड करायचा. तर याचा अँटी लॉग येतो. आता याचा अँटी लॉग कसा शोधायचा? पॉइंटच्या आधी काय नंबर येतो थोडा विसरून जायचा. याला असं वाचायचं 0.61 इन 04. तुम्ही अँटी लॉग टेबल मध्ये बघू शकता. 0.6104 मध्ये उत्तर येतं 4077. आता पॉइंटच्या आधी काय नंबर आहे? 0 प्लस 1 1. मग एक नंतर पॉइंट द्यायचं म्हणजे उत्तर येतं 4.077. आणि ऑलरेडी आपण इथं 10⁻⁻8 लिहिले. तर इथं आपल्याला ए ची व्हॅल्यू फाइंड केली आपण. आता फॉर्म्युला R = √2a/4. √2 ची व्हॅल्यू असती 1.414. हे तर ऑलरेडी आपण सापडलाय 4.077 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर अपॉन 4. हे जर तुम्ही सॉल्व केलं तर रेडियसचं उत्तर येतं 1.44 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. बघा रेडियसचं उत्तर येतं 1.44 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. आणि तुम्हाला जर याचं पिकोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तुम्हाला माहिती आहे पिकोमीटरचं जर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 2 पॉईंट आपण लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करतो. आता सेंटीमीटरचं जर पिकोमीटर मध्ये करायचं असेल तर 2 पॉईंट आपण राईट साईडला शिफ्ट करू. म्हणजे हा पॉईंट 1 2 म्हणजे याचं उत्तर येणार 144 पिकोमीटर. 144 पिकोमीटर. जर तुम्हाला आठवत असेल तर पिकोमीटरचं जर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 2 पॉईंट इकडे शिफ्ट करायचे, तर त्याचं 1.44 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. तर अजून आपण याच पद्धतीनं 2 सम्स अजून सॉल्व करणार आहे आणि 10 सम्स मी तुम्हाला सॉल्व करायला देणार आहे. ते तुम्ही सॉल्व करून मला दाखवायचं. शक्यतो जितकं तुम्हाला सॉल्व करता येईल तितकं सॉल्व करायचं आणि त्याच्यानंतरच लॉग टेबल यूज करायचं. कंपल्सरी लॉग टेबल यूज करण्याची काही गरज नाही, पण तुम्हाला जिथपर्यंत सॉल्व करता येईल तिथपर्यंत सॉल्व करायचं. त्याच्यानंतर तुम्ही लॉग टेबलची मदत घ्यायची. ओके, थँक्यू.